जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे। समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमावरी हरी झाला। सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी। ज्ञानदेवाची ती हरिपाठ नेमा, मागिली या जन्मा मुक्त झालो। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे। कोणतेही नाम घ्या, तो आत्मा एकच आहे। त्या आत्म्याची नावे अनेक आहेत, तुमच्या आवडीप्रमाणे निवडा, कारण तो आत्मदेव निर्गुण निराकार असा आहे। त्याला सगुणामध्ये आणण्यासाठी हे नामजप आहे। तो रामाचा अवतार घेतो, तो कृष्णाचा अवतार घेतो, तो शंकराचा अवतार घेतो, पांडुरंगाचा अवतार घेतो। तोच आत्मा, तोच परब्रह्म निरनिराळ्या रूपाने अवतरित होतो आणि आपण त्याला देव समजून त्याची भक्ती करतो असे ज्ञानोबा म्हणतात। एक नाम हरी द्वैत नाम दुरी, ज्याची तुम्ही भक्ती कराल ते कोणतेही दैवत असू दे, दत्त असो, राम असो, कृष्ण असो, पांडुरंग असो, कोणतेही दैवत असू दे, त्याच्यासाठी तुम्हाला अद्वैत साधता आले पाहिजे, त्याच्याशी एकरूप होता आले पाहिजे। तुम्ही जर तेथे द्वैत ठेवले की तो हरी वेगळा आणि मी वेगळा, अशा प्रकारच्या द्वैतामध्ये जर तुम्ही राहिला तर ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला त्या नामाचे पुण्य प्राप्त होणार नाही। जो मोक्ष आहे तो तुम्हाला कधीही प्राप्त होणार नाही। द्वैतनामाने आपण त्या भगवंतापासून दूर जातो। अद्वैत कुसरी विरळा जाणे, अद्वैतातले हे कौशल्य क्वचित लोक जाणतात। भक्ती तर पुष्कळ लोक करतात, परंतु अद्वैतातली भक्ती करीत नाहीत। भक्तीचे खरे स्वरूप आहे ते पराभक्तीचे आहे। अद्वैतातली भक्तीच खरी भक्ती आहे। भक्ती तर लोक करतात, परंतु ते द्वैतातली भक्ती करतात। मग द्वैतातल्या भक्तीने ती आत्मस्थिती कशी प्राप्त होईल? आणि ती भगवंतालाही मान्य नाही। भगवंताला का मान्य नाही? ज्ञानोबा म्हणतात आपल्यामध्ये आत्मराज आहे, त्या आत्म्याचे स्वरूप आपल्यामध्ये कायमचे आहेच, आणि ज्या देवाचे नाव मी निवडले आहे तो देव म्हणजे तो आत्मा आहे हे समजले पाहिजे। कोणतेही नाव घ्या, तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, दत्त म्हणा, पांडुरंग म्हणा, काहीही म्हणा, तो देव दुसरीकडे नाही कुठे, तर तो आमच्या आतच आहे। परंतु आमचा असाच काहीतरी मनाचा किंवा बुद्धीचा समज होतो की आम्ही देवाचे तर नाव घेतो, परंतु आमचा देव आमच्यापासून दूर कुठल्या तरी मंदिरामध्ये कुठल्या तरी गावाला आहे, आणि त्याचेच नाव पांडुरंग आहे, दत्त आहे, राम आहे, कृष्ण आहे, विठ्ठल आहे। म्हणून आम्ही जर अद्वैतामधली भक्ती केली तरच मोक्ष मुक्ती ह्या गोष्टी प्राप्त होतील। द्वैतामधल्या भक्तीने तो भगवान प्रसन्न होत नाही। साधी गोष्ट आहे ना हो। समजा आपण बाजारातून खाऊ आणला, आपल्या घरात लहान मुलगा आहे, त्याला न दाखवता, त्याला न देता समजा आपण तो खाऊ देवघरातल्या देवापुढे ठेवला, देवाला खाण्यासाठी। मुलगा हे पाहतो आहे की बाबाने आपल्यासाठी खाऊ आणला आणि त्या खाऊचा पुडा आपल्याला न देता देवापुढे ठेवला। त्याच्यामुळे त्या मुलाचे लक्ष सारखे त्या पुड्याकडे लागेल। त्याच्याने काय होते माहिती आहे का? तो देव तर काही खात नाही, शेवटी तुम्ही तो पुडा उचलून त्या मुलालाच खाऊ घालाल ना, तुम्ही घरातल्या लोकांनाच प्रसाद द्याल ना। पण जोपर्यंत तुम्ही तो खाऊ मुलाला देत नाही तोपर्यंत ते मूल तळमळत राहील, खाऊचाच विचार त्याच्या डोक्यामध्ये राहील। बाबाने खाऊ तर आणला आहे, देवापुढे ठेवला आहे, पण मला तो देत नाही। तो आईला सांगेल, बहिणीला सांगेल, म्हणेल आपले बाबा कसे आहेत बघ ना, खाऊ तेथे देवाऱ्यात ठेवतात आणि मला देत नाही। त्या मुलाची तळमळ ती खाण्यासाठी ती तर चालूच राहील। मग काय उपयोग? त्या आत्म्याला सोडून तुम्ही दुसऱ्या देवांना तो प्रसाद वाटता, त्या आत्म्याला विसरून गेले। हा आत्मा उपाशी आहे,
वास्तविक त्याला आधी द्यायला पाहिजे. त्याला न देता तुम्ही त्या कुठेतरी बाहेरच्या मंदिरामध्ये कुठल्या तरी ठिकाणी जाता आणि तेथे तुम्ही देता तो प्रसाद. तो आत्मा म्हणेल, मला न देता हा दुसऱ्यांना प्रसाद वाटतो आहे. घरातला मुलगा जसा उपाशी राहतो ना, त्याप्रमाणे झाले हे. आत्मराज उपाशी ठेवलास तू आणि दुसऱ्याला प्रसाद दाखवतोस. मग तो आत्मराज तुम्हाला कसा प्रसन्न होईल? तुमचे लक्ष दुसरीकडे आहे, माझ्याकडे नाही असे म्हणेल तो. मग तो मुलगा बाबांवर कसा प्रेम करेल? तसे आत्म्याचा विसर कधीही कोणाला होऊ नये आणि तो विसरण्यासारखा नाहीच. उद्या तुम्ही जर म्हणाल, मला आत्माच नाही असं, मग तू कशाने बोललास? मला आत्मा नाही हे तू कशाने बोललास? हे कोण बोलवतो आहे? 2 लाकडे घेऊन त्यांना बोलायला लाव बघू. ती लाकडे बोलतील का? ते दगड बोलतील का? ज्या अर्थी तोंडामधून असे शब्द येत आहेत, त्या अर्थी आत आत्मा आहे म्हणून तू बोलतो आहेस. मग आत्मा नाही असे का म्हणतोस? जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.